कंपन्या आतापर्यंत आपल्या सोबत स्कॅम करत होत्या। हो, स्कॅम। आतापर्यंत टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांचा प्लॅन देत होत्या आणि आपण समजायचो महिन्याचा रिचार्ज केला, पण इथेच गेम होता। कारण 28 दिवस म्हणजे पूर्ण महिना नाहीच। यामुळे वर्षाचे 365 दिवस भरण्यासाठी आपल्याला 12 ऐवजी 13 वेळा रिचार्ज करावा लागत होता। म्हणजेच एका महिन्याच्या जास्तीच्या रिचार्जचा फटका आपल्या खिशाला बसत होता। पण आता हा गणिताचा खेळ संपणार आहे। संसदेत खासदार राघव चड्डा यांनी हा मुद्दा लावून धरला आणि विचारलं की हे लूट नाही तर काय आहे। त्यांच्या या मागणीनंतर सरकारने कडक पाऊल उचललंय। सरकारने टेलिकॉम कंपन्यांना निर्देश दिलेत की आता पूर्ण 30 दिवसांची वैधता असलेला किमान एक तरी रिचार्ज प्लॅन असायलाच पाहिजे। थोडक्यात काय तर आता महिन्याचा प्लॅन खरंच महिनाभर चालणारा प्लॅन असणार आहे। हा निर्णय म्हणजे सर्वसामान्य मोबाईल युजर्सचा मोठा विजय आहे। तुम्हाला काय वाटतं? सरकारने हा नियम सक्तीचा करून 28 दिवसांचे प्लॅन पूर्णपणे बंद करायला हवेत का? कमेंट्स मध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी सबस्क्राइब करा जबरी खबरी।